नेहमीच खास काय असेल तर आपण छोले, पनीर, वाटाणा बटाटा अशा भाज्या बनवतो. आज त्या न बनवता आपण वेगळ्या भाज्या बनवत आहोत. 4-5 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले. अर्धं बीटसुद्धा सालं काढून कापून टोमॅटोच्या फोडी करून कुकरमध्ये ठेवल्या. 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या होत्यात तोपर्यंत एक भाजी बनवून घ्यायची आहे. कढईमध्ये 2-3 चमचे तेल, मोहरी, जिरं, ठेचलेलं आलं, लसूण, कढीपत्ता, कांदा टाकला आणि कापून घेतलेली भेंडी त्यावर छान परतून घ्यायची हाय फ्लेमवर. 2 मिरच्यांचे बारीक तुकडेसुद्धा फोडणीमध्ये टाकून छान फोडणी परतून घ्यायची आहे. तुम्ही कांदा खाणार नसला तर कांदा स्किप केला तरी चालेल. ही भेंडी हाय फ्लेमवर छान परतायची. त्यामध्ये लगेच चवीपुरतं मीठ, 2-3 बुटुक चिंचेचे, थोडासा गूळ, धनेपूड टाकायची. पुन्हा हाय फ्लेमवर परतायचं आणि 2 मिनिटं वाफ काढायची. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर टाकायची. भेंडी अजिबात चिकट होत नाही, चवीला सुद्धा छान होते. कुकरच्या शिट्ट्या झाल्यात. आपण टोमॅटो थंड होण्यासाठी काढून ठेवूया. त्याच्या आधी आपण याची सालं काढून घेऊया. सालं काढून टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवून देऊ आणि आपण वाटप करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठ फक्त एवढंच आधी पाणी न टाकता वाटून घेतलं आहे. हे सार सूप तुम्ही पिऊ सुद्धा शकता आणि जेवणासोबतसुद्धा घेऊ शकता. तर हे वाटून घेतलं आहे. त्यामध्ये बीट आणि टोमॅटोसुद्धा छान वाटून घेतले आहेत. एका भांड्यामध्ये चमचाभर तूप, जिरे आणि 2 मिरच्यांचे फक्त उभे काप करून त्यामध्ये फोडणीमध्ये टाकले. आलं, लसूण टाकलं, कढीपत्ता, हिंग, हळद टाकले आणि आपण वाटून घेतलेलं टोमॅटो वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मस्त रंग आला आहे बीटमुळे आणि याच्यामध्ये गरजेपुरतं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. मस्त दाटसर असं होतं हे. आपल्याला हवं तेवढं आपण हे सैलसूर करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं मीडियम गॅसवर छान उकळून शिजवून द्यायचं आहे. हे सूप लहान मुलांनासुद्धा तुम्ही देऊ शकता. वरून आलं किसून घातलं आहे. अर्धा चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकून सगळं छान मिक्स करायचं. यामध्येच 1 चमचा धनेपूड टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अगदी झटपट होतं. उन्हाळ्यात तुम्ही हे असंच पिण्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. चवीला खूप सुंदर लागतं. बीटमुळे त्याला छान रंग आणि चवसुद्धा येते. थोडासा गुळाचा खडा आणि कोथिंबीर टाकली आहे. गॅस बंद करण्यापूर्वी एका लिंबाचा रस टाकायचा आणि वरून कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं. मस्त असं सूप तयार होतं. लिंबू टाकल्यानंतर आपल्याला ते उकळायचं नाही. गाजर हलव्याची रेसिपी मी याआधी अपलोड केलेली आहे. सुरुवातीला कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून गाजर भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये दूध आणि साखर टाकून शिजून द्यायचं. शिजल्यानंतर आपण भाजलेला मावा, भाजलेले सुका मेवा, वेलची, जायफळ टाकून अगदी मस्त सुका होईपर्यंत गाजर हलवा छान भाजून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर तो आणखीन रंग छान येतो आणि सुकासुद्धा होतो. ही दोडक्याची रस्सा भाजी आहे. तळलेले सांडगे ठेवलेले आहेत. कसा वाटला आजचा मेनू? नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.